नमस्कार. आज आपण पाहणार आहोत माझी स्वलिखित कथा अक्का. अक्का. विश्वंभर एसटीतून उतरला. लाल तांबडी मळलेली पाऊलवाट नि समोर हिरवगार रान. त्याने डोळे भरून ते निसर्ग लेणं पाहिलं. विश्वंभर कित्येक महिन्यांनी नव्हे वर्षांनी आज बहिणीच्या गावाला आला होता. आजूबाजूची चार डोकी त्याला ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. अक्काच्या घराकडे एक उंच चढण गेली होती. ती वरून तो चालू लागला. हल्ली चालण्याची सवय कमी झाल्याने त्या चढावाला त्याला धाप लागली. छातीत कसं वर वर भरल्यासारखं झालं. नदीचा पूल जवळ आला तसा विश्वनाथ तिथल्या आडव्या रुळांना मुठीत धरत उभा राहिला. नदी संत वाहत होती. किती किती स्वच्छ स्फटिकासारखं पाणी. त्याचं मन हळूहळू शांत होऊ लागलं. श्वास एका लयीत होऊ लागला. नदीच्या दोन्ही काठांना झाडे होती. झाडीत कसलीशी छोटी देवळी होती. विश्वनाथला आठवलं, लहानपणी तो सुट्टीला अक्काच्या सासरी राहायला यायचा. तेव्हा अक्का या नदीच्या भल्या मोठ्या खडकांवर 2 बादल्या धुणं रोज धुवायची. विशू तिच्यासोबत कपडे वाळत घालायचा. तिथे पाण्यात पाय घालून बसायचा. लहान लहान मासे पायाभोवती गोळा होऊन पायाला लागलेला मळ खायचे तेव्हा त्याला गुदगुल्या व्हायच्या. अक्काच्या जावेची पोरं आणि गावातली इतर पोरंसोरं एका बाजूला पोहायला जायची. खडकावरनं नदीत सूर मारायची. उताणी पाताणी पोहायची. मध्येच गुडूप व्हायची. परत बाहेर यायची. विशूलाही हाकारायची, पण विशूला भीती वाटायची. विशू कधी पोहायला गेला नव्हता. त्याच्या आपल्या अक्काशी गप्पा चालत. पुढे मग 12वी नंतर तो हॉस्टेलवर राहू लागला न बहिणीचं घर हळूहळू लांब लांब जात राहिलं. विश्वनाथच्या अक्काला लग्नानंतर तब्बल 10 वर्षांनी मुलगा झाला. त्या अगोदरचं तिचं जीणं म्हणजे सासरच्यांच्या मते खायला काळ आणि भुईला भार असं होतं. एकत्र कुटुंब असल्याने जाऊबाई बाळंत झाली की तिला शेंगडी, मेथीची पेज, लाडू, घरातलं बाहेरचं हे सारं अक्काने करायचं हे न सांगता गृहीत धरलेलं घरातल्या प्रत्येकानं. मुलावरून अक्काला कोणी डिवचलं नव्हतं कधी, म्हणून गावात त्या कुटुंबाला मानत. पण अक्का मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार खायचे. पोरगं दुधाला घेऊन जाऊबाई निजून राहायची आणि घरातली आल्या गेल्यांची उस्तवार अक्का गप गुमान करायची. तोंडातनं शब्द न काढता शारीरिक कष्ट ताकदीच्या मानाने अधिक असले तरी करत होते, पिचत होते. अक्काला मुलं झाली तेव्हा थोरल्या दिराने वेगळेचार केला. अक्काचं बाळंतपण माहेरी झालं खरं, पण नवरा घरी एकटा म्हणून महिन्याभरात दूध पित्या बाळासोबत अक्काला घरी परतावं लागलं. कपडे, भांडी, गुरंढोरं, शेण भरणं सगळं करावं लागलं. जाऊबाई बारशाला तेवढी येऊन गेली. पुढे विश्वनाथला नोकरी लागली. त्याचं लग्न झालं. विश्वनाथची विशाखा दिसायला जणू रेखाच. टपोरे पाणीदार डोळे, केसांचा जाड शेपटा. विश्वनाथ विशाखात पुरता गुंतला. विशाखा म्हणेल ती पूर्व दिशा झाली. विशाखाला विश्वनाथचे आईवडील जवळ नको होते. ती रोज त्यावरून कुरबुर करू लागली. भांड्याला भांडी लागू लागली. विश्वनाथच्या आबांनी यावर उपाय काढला. मुलाचं मन न मोडता त्याला समजावून सांगितलं. शहरात आता मन नाही लागत, गावची ओढ लागली. विशाखाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. तिने जायची सगळी तयारी करून दिली. झटपट बॅगा आणून त्यांचे कपडेही भरून दिले. विश्वनाथ आई आबांना गावी सोडून आला. गावी जुनं घर होतं त्यांचं. ते दुरुस्त करायचं मनात होतं विश्वनाथच्या, पण विशाखा म्हणाली दमडीही खर्च करू देणार नाही. आपलंच आपल्याला होईना झालंय. विश्वनाथ गप्प बसला. घर, नोकरी, अधेमध्ये आई वडिलांना भेटून येणं त्याचं चालू होतं. मध्ये वडील निवर्तले. आईचंही जास्त झालं. तिला स्वतःची कामं स्वतः करता येईनाशी झाली. विश्वनाथला शेजारच्यांनी सांगितलं, आलाच आहेस तो आईला घेऊन जा. एव्हाना विश्वनाथलाही 2 मुलं झाली होती.
त्यांच्या परीक्षा, इतर उपक्रम यात माझ्याकडून आईचं होऊ शकणार नाही असं म्हणत विशाखाने हात वरती केले. विश्वनाथने अक्काकडे पाहिलं. तो न बोलताही अक्काने त्याच्या मनातलं ओळखलं व आईला आपल्याकडे घेऊन गेले. अक्काकडे तब्बल 2 वर्षे आई राहिली. पुढे थोड्याशा आजाराचं निमित्त होऊन तीही निघून गेली. आता रक्ताच्या नात्याचे हे दोघेच भाऊ बहीण होते एकमेकांना. मुलं आता मोठी होत होती. शहरातलं घर गरजेच्या मानाने लहान पडत होतं. विशाखाच्या मैत्रिणी 2 BHK बंगल्यात राहू लागल्या होत्या आणि तिलाही आता ऐसपैस घर हवं झालं होतं. त्यासाठी गावाकडची जमीन, घर विकायचं असा विशाखा आग्रह करू लागली. पण अक्काचाही तर वाटा होता त्यात. जे पैसे येतील त्यातले अर्धे अक्काला द्यायचे हे विशाखाच्या पचनी पडणार नव्हतं. ती स्वतः एकदा विश्वनाथला घेऊन अक्काकडे गेली. जाताना अक्कासाठी, भाऊजींसाठी, अक्काच्या मुलांसाठी कपडे, मिठाया घेऊन गेली. अक्कानेही त्यांना कोंबडं कापून पाहुणचार घातला. भांडीकुंडी झाल्यावर विशाखाने महागाई, पोरांच्या शाळेची फी, मोठ्या घराची गरज असे एक एक विषय पोतडीतनं बाहेर काढले व अक्काला म्हणाली, गावची जमीन, घर विकलं तर तुमच्या भावावरचा आर्थिक ताण कमी होईल. अक्का गप्प ऐकत होती. पण भाऊजी ताडकन उभे राहिले. आई मरायला आली तर आमच्या दारात आणून सोडली. तिची आम्ही सेवा चाकरी केली आणि आता घर जमीन विकायचं काढलं तर आम्हाला सरळ धान्यातनं खडा काढून टाकावा तसं बाजूला टाकता. याचसाठी ही कापड आणि बहिणीला साडी आणलात ना. भाऊजींच्या या बोलण्याचा विशाखाला राग आला. तीही ताडताड बोलू लागली. बाण एकमेकांना भिडावेत तसे शब्दांना शब्द भिडत होते. भिंतींना आजूबाजूचे कान गोळा झाले. विश्वनाथने अक्का हताश होऊन बघत होते. त्यानंतर 7-8 वर्ष विश्वनाथ इच्छा असूनही अक्काच्या घरी गेला नाही की अक्कालाही कधी माहेरपणाला त्याने बोलावलं नाही. नणंदेकडून हक्क सोडवर सही मागणाऱ्या विशाखाने आपल्या माहेरून आपला वाटा मात्र हक्काने घेतला होता. तिच्या भावाने, वहिनीने तिला तो देताना अजिबात कामकू केलं नव्हतं. विश्वनाथला अक्का आठवत होती. विशाखानं भाऊजी जागेविषयी भांडताना हताशपणे बघणारे. अक्काने माहेरीही भरपूर कामं केली होती. सासरीही तिला मूल होईस्तोवर सुख नव्हतंच. माहेरपणाला तर तिला तिच्या बाळणपणानंतर कधी आणलंच नव्हतं. पण तिने कधी कसलीच कुरबूर केली नव्हती. फोनवर कधी विश्वनाथ बोलला तर तब्येतीला जप सांगायचे. गावच्या मालमत्तेतला अक्काचा वाटा घेऊन भाऊजींनी तो त्यांच्या राहत्या घराच्या बांधकामावर खर्च केला होता. अक्काचा मुलगाही आता मोठा झाला होता. मामे भावंडांची सलगी नव्हतीच, कारण येणं जाणंच तुटलं होतं. जा चालू राहिली तर जिव्हाळा कायम राहतो न जिव्हाळा राहिला तर नाती टिकतात. पाणी वाहत राहिलं तर नदी, नाहीतर नुसतेच खडकणे धोंडे. तासभर तरी विश्वनाथ भूतकाळात हरवला होता. मागून एक मेंढरांचा कळप गेला. त्यांच्या विशिष्ट गंधाने विश्वनाथ भानावर आला. तो पुन्हा वाट चालू लागला. पाणंद लागली. त्याला आठवलं, कपाळावर 2 हंडे, काखेत कळशी घेऊन अक्का याच पाणंदीतून चालायची. विहिरीत डोकावूनही पाहिलं त्याने. सूर्याच्या किरणांनी चमकत्या पाण्यात त्याला विश्वनाथच्या चेहऱ्याऐवजी छोट्या विशूचा चेहरा दिसला आणि मागून हाक तशीच पूर्वीसारखी ऐकू आली, विशा पडशील रे, वाकून बघू नको विहिरीत. विश्वनाथ मागे वळला न चालू लागला. पाणंदीच्या बाजूच्या झाडीत जास्वंदीची फुलं लोंबत होते. पंकुळीचे घोस दिमाखात पुढे आले होते. आड्याची काठी काढून तो पुढे सरला तसा अक्काचा मोती अंगावर आला. अक्काच्या दशरथाने त्याला बाजूला घेतले. दशरथात विश्वाला तरुणपणीचे भाऊजी दिसले. पाय धुवून तो माझघरात आला. तिथे अंधारात अक्का बसली होती. भाऊजी गेल्यानं तिच्या अंगावरचं सौभाग्य लेणं ओरबाडून नेलं होतं जनरीतीने. आता ती विश्वाला आईसारखीच भासली होती. आबा गेल्यानंतरची आई अशीच तर अगतिक होती. तेच डोळे, तेच डोळ्यांतले भाव,
केसांचा काळेपणा मेहंदीने घेतला होता. ते तांबूस झाले होते. दशरथाची बायको तिची वेणीफणी करत होती. दशरथाने चहा करून आणला मामासाठी. विश्वाला काय बोलायचं काही कळेनासं झालं होतं. दशरथ स्वतः आईला बळे पेज भरवत होता. किती प्रेम करत होता माऊलीवर. मी विश्वनाथ स्वतःला त्याच्या जागी ठेवून पाहू लागला तसा तो त्याला अधिकच खुजा जाणवू लागला. विश्वाला मोकळं होता येत नाहीये हे अक्काने ओळखलं न तीच बोलू लागली. कारभारी कसे आजारी पडले, कसा दवाखाना केला, मुलाने सुनेने कशी देखभाल केली, कर्तव्यात कोणतीही कसूर नाही ठेवली ते सांगत होते. दशरथ म्हणाला, मामा तुझीच आठवण काढत होती रे आई. कुणासमोर मन सोडून बोलली नाही इतकी बोलते तुझ्यापुढे. विश्वाला भरून आलं. वाटलं अक्काला गच्च मिठी मारावी आणि सांगावं, अक्का रडू नको ग, मी आहे ना सावलीसारखा उभा, राहीन तुझ्या पाठीशी. पण त्याने रोखलं स्वतःला. विशाखा घेऊ देणार होती का काही अक्कासाठी? करू देणार होती का तिचं माहेरपण? त्याचं मन पुन्हा निराश झालं. अक्का मात्र विचारत होती 17 प्रश्न. तब्येत बरी आहे ना विशा? असा का हडपडलायस? मुलं कशी आहेत? विशाखाला जप. 1 ना 2 17 काळज्या त्या निरागस जीवाला. धन्यवाद.